नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे बिस्किट सँडविच. रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते. इथे बघा, मी अशी बिस्किट घेतलेली आहे चौकोनी आकाराची. 2 डाळिंब घेतलेत सोलून, 2 ते 3 कांदा घेतलेत चिरून, कोथिंबीर, शेव घेतली बारीक. इथे बघा, बटाटे शिजवून घेतलेत अर्धा किलो. जिरा पावडर, हळद, मीठ आणि लाल तिखट थोडंसं घेतलेलं आहे. हे बघा, आपल्याला बटाटे आता मी असे बारीक करून घेणार आहे. पूर्ण बारीक झाली पाहिजेत. हे बघा, असं मी बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी बघा, एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. तेलात हे मसाले मी टाकलेले आहेत. 2 मिनटं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जो बटाटा बारीक केलेला होता तो टाकायचा. हे असं टाकून बटाटा पूर्ण एकजीव करून घ्यायचा. हे बघा, असं करून घेतलेलं आहे. ह्याच्यात मी आता डाळिंब टाकणार आहे. याच्यातच आता कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून घ्यायचं. हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं. चांगलं मिक्स झालं पाहिजे सगळं. हे बघा, मी असं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यावरून थोडासा चाट मसाला टाकलेला आहे मी 1 चमचाभर आणि मिक्स करून घ्यायचं. चाट मसाल्याने खूप टेस्टी येते. हे असं मिक्स करून घ्यायचं. परत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. थोडंसं थंड झालं की आपण करायला सुरुवात करूया. हे बघा, असं बिस्किट घ्यायचं आणि त्याच्यावरती 1 चमचाभर असं ही बटाट्याची भाजी आहे ती वर ठेवायची आणि वरून असं दुसरं बिस्किट लावून घ्यायचं. बघा, असं पूर्ण दोन्ही साईडून, चारही साईडून असं भाजी लावून घ्यायची. हे आता चारही साईडून असं शेवमध्ये बुडवायचं. अशी सर्व बिस्किटं करून घ्यायची. खूप टेस्टी लागतं, मुलं नक्की आवडीने खातील. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मुलांच्या टिफिनसाठी झटपट रेसिपी खूप छान आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. धन्यवाद.